निवडणुकीच्या निकालाचा खरा अर्थ काय असतो? फक्त आकडे आणि टक्केवारी? नाही. त्या आकड्यांच्या पलीकडे असतो लोकांचा आवाज, त्यांच्या आशा आकांक्षा. तर चला, महाराष्ट्रातल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचा जनादेश काय सांगतोय हे समजून घेऊया आणि पाहूया की डेटाच्या आधारे शासनासाठी एक योग्य दिशा कशी ठरवता येते. अर्जुनी मोरगावची ओळख म्हणजे तिची काळी माती आणि तिथली कष्टाळू माणसं. म्हणजे बघा हा 100% ग्रामीण मतदारसंघ आहे, जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. इथलं राजकारण, समाजकारण सगळं काही शेतीभोवतीच फिरतं आणि म्हणूनच इथला जनादेश समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? त्यासाठी 5 सोपे टप्पे आहेत. आपण सुरुवात करणार आहोत जमिनीच्या आवाजापासून, म्हणजे लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊ. मग आपण निवडणुकीचा निकाल आणि त्यामागची कारणं पाहू. मतांचा इतिहास समजून घेऊन शेवटी या सगळ्यावर आधारित शासनासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. कुठल्याही निवडणुकीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आधी लोकांचा आवाज ऐकावा लागतो. त्यांची स्वप्न काय आहेत? त्यांना रोजच्या जगण्यात कोणत्या अडचणी येतात? चला तर मग थेट मुळाशी जाऊया आणि पाहूया अर्जुनी मोरगावच्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे. इथल्या संघर्षाचं मूळ ना या एका आकड्यात दडलंय. 90%. हो, तब्बल 90% शेती ही फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आता विचार करा, जेव्हा पाऊस दगा देतो तेव्हा इथलं अख्खं अर्थकारणच कोलमडतं. हेच इथलं कृषी संकट आहे आणि हीच इथली सर्वात मोठी वेदना. आता जेव्हा आपण लोकांच्या तक्रारी काय आहेत हे बघतो ना, तेव्हा चित्र अगदी स्पष्ट होतं. सगळ्यात वर आहे शेतीचा प्रश्न, त्यानंतर खराब रस्ते आणि पाणी पुरवठा आणि मग नोकरीचा अभाव. या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की इथले मतदार भावनिक मुद्द्यांपेक्षा पोटापाण्याच्या प्रश्नांना जास्त महत्त्व देतात. त्यांना विकासाचं राजकारण हवंय. ठीक आहे, तर या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काय कौल दिला? चला 2024च्या निकालाचे आकडे पाहूया. कारण हे आकडे म्हणजे निव्वळ संख्या नाही, तर मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संदेश आहे. निकाल आपल्या समोर आहेत, अगदी स्पष्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजकुमार बडोले विजयी झाले. पण इथे फक्त एका उमेदवाराचा विजय नाहीये हे लक्षात घ्या. महाविकास आघाडीने एकत्र येऊन मतांचा एक मोठा वाटा मिळवलाय. हा एका आघाडीचा विजय आहे आणि हेच या निकालाचं पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता जरा या 2 आकड्यांमधला फरक बघा. 2024मध्ये 16,000पेक्षा जास्त मतांनी विजय, तर 2019मध्ये तोच विजय होता फक्त 718 मतांनी. यातून काय दिसतं? यातून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की इथले मतदार कोणालाही गृहीत धरत नाहीत. काम केलं तरच मतं मिळतील, नाहीतर बदल अटळ आहे, निष्ठ कामाशी आहे, व्यक्तीशी नाही. आणि या सगळ्याचा सार काय निघतो? तर एक सोपी गोष्ट. जेव्हा दारात गरिबी आणि शेतीचं संकट उभं असतं तेव्हा मोठ्या विचारसरणीच्या गप्पांपेक्षा रोजच्या जगण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे ठरतात. हा कौल विचारधारेवरचा नाही, तर थेट कामगिरीवरचा आहे. तर मग हा बदल घडला का? फक्त उमेदवार बदलला म्हणून, की यामागे काही खोलवरची सिस्टममधली कारणं आहेत? चला, या निकालाची थोडी चिरफाड करूया आणि पाहूया की आघाडीची ताकद आणि प्रशासकीय अपयश यांचा यात किती वाटा होता. या विजयाचे धागेदोरे आपण उलगडले तर 4 मुख्य गोष्टी समोर येतात. पहिली, महाविकास आघाडीची एकजूट, ज्यामुळे सत्ताविरोधी मतं विभागली गेली नाहीत. दुसरी, विकासात्मक सामाजिक न्याय या मुद्द्यावर दिलेला जोर, जो लोकांना आपला वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिंचन आणि कल्याणकारी योजना पोहोचवण्यात आलेलं अपयश, ज्यामुळे लोकांचा असंतोष वाढला होता. आणि जेव्हा लोक इतका स्पष्ट कौल देतात तेव्हा ती एक मोठी जबाबदारी असते. आपल्या संविधानानुसार मत देणं हा फक्त एक हक्क नाही, तर ते एक प्रकारचं भाषण आहे. ते सरकारसाठी एक प्रगती पुस्तक आहे. आणि हा आवाज ऐकणं, त्याला प्रतिसाद देणं, हे निवडून आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य आहे. आजचा निकाल नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काल काय घडलं हे पाहावं लागेल. ह्या मतदारसंघाचा राजकीय स्वभाव कसा बदलत गेला आहे? चला, मागच्या काही निवडणुकांचे पॅटर्न तपासूया. ही टाईमलाईन आपल्याला एक कथा सांगते. बघा, 2009 आणि 2014मध्ये इथे भाजपचं वर्चस्व होतं,
पण हळूहळू त्यांची मतांची टक्केवारी कमी होत गेली. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी निसट्टा विजय मिळवला आणि 2024 मध्ये त्यांनी आपली पकड आणखी मजबूत केली. याचा सरळ अर्थ आहे की ही जागा आता कोणाचीही जहागीर राहिलेली नाहीये. आणि या सगळ्या राजकीय उलथापालथीत एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती म्हणजे इथल्या मतदारांचा उत्साह आणि सहभाग. मतदानाची टक्केवारी सातत्याने जवळजवळ 70% आसपास राहिली आहे. याचा अर्थ मतदार जागरूक आहेत, ते लक्ष ठेवून आहेत आणि ते प्रत्येक वेळी कामाचा हिशोब मागतात. ठीक आहे, आपण विश्लेषण केलं, इतिहास पाहिला. पण आता पुढे काय? या सगळ्या डेटामधनं आपण शिकलो काय? या जनादेशाला कृतीत कसं उतरवायचं? चला, आता प्रगतीचा एक आराखडा पाहूया. हा आहे 5 कलमी कृती आराखडा. आणि हा काही हवेत तयार केलेला नाही. प्रत्येक मुद्दा लोकांच्या आवाजातून, त्यांच्या तक्रारींमधून उचललेला आहे. पहिलं म्हणजे रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणं. दुसरं, गावागावात रस्ते आणि वीज. तिसरं, कल्याणकारी योजनांची प्रामाणिक अंमलबजावणी. चौथं, स्थानिक रोजगार. आणि 5वं, लोकांशी सततचा संवाद. पण योजना बनवणं सोपं असतं. खरी कसोटी असते ती अंमलबजावणीची. खरा प्रश्न हा आहे की राजधानीत बनवलेलं धोरण आणि गावातलं वास्तव यांच्यातली दरी कशी सांधायची. याचं उत्तर एका चांगल्या प्रणालीमध्ये आणि लोकांच्या विश्वासात दडलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. लोकांचा विश्वास हा काही वारसा हक्काने मिळत नाही. तो एका कर्जासारखा असतो. आणि त्या कर्जाचं व्याज तुम्हाला दररोज तुमच्या कामामधून चुकवावं लागतं. आजचा विजय हा शेवट नाही, तर उद्याच्या कामाची सुरुवात आहे. आणि हा जो विश्वास आहे तो लोकांच्या माहितीशी सुद्धा जोडलेला आहे. लोकांनी त्यांची माहिती एका विशिष्ट उद्देशासाठी दिलेली असते, त्यांचे जीवनमान सुधारावं यासाठी. भारताच्या गोपनीयता कायद्यानुसार ह्या माहितीचा वापर तेवढ्याच आदराने आणि त्याच उद्देशासाठी व्हायला हवा ज्यासाठी ती संमतीने दिली गेली आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 या नंबरवर कॉल करा. कारण आमचा उद्देश राजकारणापलीकडचा आहे.